कवी अनंत राऊत यांची मैत्रीवरची एक कविता प्रसिद्ध आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. पण आता सोलापुरात या कवितेच्या उलट ओळी म्हटल्या जात आहेत. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा नाही, तर मित्र स्वतःच वणवा बनलाय. हे घडलंय सोलापुरात विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असणारे आदित्य फत्तेपूरकर यांच्या बाबतीत. आदित्य फत्तेपूरकर यांनी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांचे एकेकाळचे मित्र असणारे नागेश भोसले यांनी सूचक म्हणून सही केली होती. मात्र ऐनवेळी सगळा खेळ उलटला आहे. नागेश भोसले यांनी सही करणारा तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करून टाकला. यामुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. आदित्य फत्तेपूरकर यांनी या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्यांनी या अनुषंगाने एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली गेली आहे. नक्की काय घडतंय सोलापुरात? सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत आणि तिथं भाजपकडून त्यांच्याच मर्जीतल्या राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली आहे. फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्याचा थेट फायदा राऊत यांना होऊ शकतो अशी चर्चा सोलापुरात रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात जयकुमार गोरे यांचा काही संबंध आहे का? सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या प्रकाराची पुढची आवृत्ती सोलापुरात घडते का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात चालू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. खरं तर सोलापुरामध्ये गेल्या काही कालावधीपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी सोलापूरमधून काँग्रेसच्या वतीने फॉर्म भरला होता. मात्र त्यांनी अर्ज भरण्याच्या अगोदर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सूचकांची नावे मिळावीत यासाठी आपल्याला फोन आल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर निवडणूक लढवून फारसा फायदा होत नसेल तर विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विचार करावा आणि जिल्ह्यात नवीन आदर्श निर्माण करावा असा खोचक सल्लाही दिला होता. पण काँग्रेस सध्या सोलापुरात आपल्या अस्तित्वासाठी झगडती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे काँग्रेसकडून या निवडणुकीत आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. आदित्य फत्तेपूरकर यांनी ठरलेल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखलही केला. या अर्जावर विहित व्यक्तींची सूचक म्हणून सही देखील होती. मात्र त्यानंतर काल जेव्हा अर्ज छाननीसाठी फत्तेपूरकर जिल्हाधिकारी कचेरीत पोहोचले त्यावेळी त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली. फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचं नाव आणि स्वाक्षरी होती. मात्र छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत या अर्जावरील सही माझी नाही असं खळबळजनक आक्षेप घेतला आणि तसं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या गंभीर हरकतीनंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सूचक नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फत्तेपूरकर या दोघांचीही बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली. आपला निर्णय काही काळासाठी राखून ठेवला आणि अखेर सूचक नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद केला. या घटनेनंतर आदित्य फत्तेपूरकर यांच्यासहितच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. नागेश भोसले यांच्या कृत्याबद्दल आपण कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. पण यानंतर सोलापुरात मात्र एका वेगळ्या चर्चेला उधाण आलं. या सगळ्या प्रकरणात आदित्य फत्तेपूरकर यांनी नागेश भोसले यांच्यावर मोठे आरोप केले. सोबतच पडद्यामागून आणखीन कोणीतरी सूत्र हलवतंय असं सूचक विधानही केले. या प्रकरणी जेव्हा आदित्य फत्तेपूरकर यांनी माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली त्यावेळी मित्र समजून मी ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्यानंच केसाना माझा गळा कापला अशी प्रतिक्रिया दिली. सोबतच यावेळी फत्तेपूरकर मोठ्या प्रमाणात भावूक झाले होते. त्यावेळी ते म्हणाले, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यांचं आता हुक और बाय कुक चालू झालंय. काल पालकमंत्री म्हणाले काँग्रेसला सूचक मिळाला नाही, मग तुम्ही काँग्रेसला इतके घाबरता का? तुमच्यात दम असेल तर समोरासमोर लढा ना. हे असलं करून जर तुम्हाला वाटत असेल की निवडणूक जिंकली तर ही लोकशाहीची हत्या आहे, संविधानाचा खून आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांवर तुम्ही दबाव आणताय. तुमच्यात इतकाच दम असेल तर इलेक्शन लढून दाखवा असं विधान आदित्य फत्तेपूरकर यांनी केलं. त्यासोबतच त्यांनी नागेश भोसले यांच्यावर देखील टीका केली. नागेश भोसले यांनी विठ्ठलाच्या पायावर हात ठेवून सांगावं, मी अर्जावर सही केली नाही, मी राजकारण सोडून देतो. नागेश भोसले यांनी 25 वर्षांच्या मैत्रीचा घात केलाय. या टीकेसोबतच आदित्य फत्तेपूरकर यांच्या अनुषंगाने एक कथित ऑडिओ क्लिप देखील माध्यमांमध्ये व्हायरल होतीये. या क्लिपमध्ये नगरसेवक नागेश भोसले यांना आदित्य फत्तेपूरकर विचारतात की तुमच्यावर कुणाचा दबाव आला होता का? यावर नागेश भोसले समोरून उत्तर देतात, हो आला होता. 3 जणांनी मला फोन केले आणि तुम्ही अनुमोदक म्हणून सही का केली अशी विचारणा केली.
त्यावर आदित्य फत्तेपूरकर यांनी नागेश भोसले यांना तुम्ही 2 दिवस कुठेतरी गावाला निघून जा असा सल्लाही दिलाय. आता यानंतर आदित्य फत्तेपूरकर आणि नागेश भोसले यांच्याबद्दल जाणून घेऊयात. आदित्य फत्तेपूरकर हे पंढरपुरातलं एक मातब्बर आणि प्रस्थापित नाव आहे. ते पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नी स्मिता फत्तेपूरकर या सध्या पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत. सोबतच आदित्य हे पंढरपूर मर्चंट बँकेवर संचालक म्हणून देखील आहेत. दीर्घ काळापासून त्यांचं घराणं हे पंढरपुरातलं वजनदार घराणं राहिलंय. अगदी आदित्य फत्तेपूरकरांचे आजोबा शिवबा अण्णा फत्तेपूरकर हे 1939 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत देखील होते. बरं, हे नागेश भोसले कोण आहेत? हे नागेश भोसले तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून म्हणजेच भालकेच्या गटातून नगरसेवक आहेत. त्याच तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर आदित्य फत्तेपूरकर यांनी काही दिवसापूर्वी स्तुतिसुमनं उधळली होती. त्यांच्या फेसबुक वॉलवर त्यांनी यासंबंधी जाहीर कौतुकही केलेलं. मग आता असं नक्की काय घडलंय की नागेश भोसले यांनी तो मी नव्हेच ही भूमिका घेतलीये? नागेश भोसले यांना कोणी दम दिला होता? हे सगळे प्रश्न सध्या पंढरपुरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेत. पण एक नक्की की आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा चालू झाली आहे. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळवून देण्यात जयकुमार गोरे यांचा मोठा हात होता. गोरे हे सध्या सोलापूरचे पालकमंत्री देखील आहेत. किंबहुना त्यांनीच राजेंद्र राऊत यांच्या नावाचा आग्रह धरल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्या घटनाक्रमात एक स्टेटस सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आलाय. आदित्य फत्तेपूरकर यांनी आपल्या फेसबुकवर एक स्टेटस ठेवलंय, ज्यात एक मुलगा पाठमोरा उभा आहे, त्याच्या पाठीवर मैत्री लिहिलं आहे आणि त्याचा मित्र त्या मैत्रीत खंजीर खुपसतोय. तुर्तास तुम्हाला काय वाटतं? हे स्टेटस नागेश भोसले यांच्यासाठी असेल की त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या दुसऱ्या कोणासाठी? तुमची या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काय मतं आहेत? नागेश भोसले यांनी खरंच त्या अर्जावर सही केली नव्हती का? फत्तेपूरकर यांनी म्हटल्याप्रमाणे आता नागेश भोसले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावर हात ठेवून ती सही मी केलीच नव्हती असं जाहीरपणे कबूल करतील का? आणि सर्वात महत्वाचं, मित्र असे असतात का जे वेळेवर साथ सोडतात? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.